नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत। तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सारंग हा गावात फिरत असतो आणि गावात फिरत असताना त्याला सावलीची मानलेली आजी भेटते। तर ती मानलेली आजी तिथे फुटाणे विकत असते। तर ती सारंगला बोलवते आणि म्हणते की तू सावलीचा धनी आहेस का, म्हणजेच नवरा आहेस का। त्यावर सारंग हो असा होकार देतो। त्यानंतर सावलीची आजी त्याला फुटाणे खायला देते आणि सारंग जेव्हा फुटाणे खात असतो तेव्हा सावलीची आजी म्हणजेच मानलेली आजी त्याला म्हणते की सावलीनी खूप हाल सोसलेले आहेत, खूप गरिबीतून ती एवढ्या श्रीमंत घरात गेलेली आहे आणि आता कुठे तिचे चांगले दिवस आलेले आहेत आणि त्यामुळे तू तिचा सांभाळ कर। ती खूप चांगली आणि गुणी मुलगी आहे आणि सोबतच खूप चांगली सुगरण आहे आणि तुला तिच्या हातचं तू नवीन नवीन पदार्थ खाल्लेच असतील, याच्यावरून तुला कळलंच असेल की ती किती सुगरण मुलगी आहे। यावर मित्रांनो सारंग प्रश्नात पडतो की ह्या ज्या आजी बोलत आहेत तर यांच्या बोलण्यामध्ये काडी मात्र ही खोटेपणा मला दिसत नाहीये आणि सावली ही सुगरण पण आहे। तिच्या हातचे मी थालीपीठ खाल्लेले आहे, तिच्या हातचा मी शिरा खाल्लेला आहे आणि त्याच्यावरूनच कळतं की सावली ही खूप चांगला स्वयंपाक बनवते, म्हणजे या आजी या खरं बोलत आहेत। त्यावर मित्रांनो सारंग याला प्रश्न पडतो की सावली बद्दल मग जे बाकीचे बोलत आहेत, जे माझे घरचे बोलत आहेत ते नेमकी काय आहे, की मीच एक मिसअंडरस्टँडिंग करून ठेवलेली आहे सावली बद्दल की सावली ही वाईट मुलगी आहे। तर मित्रांनो दुसरीकडे भैरवी घरी येते आणि सावलीला आणि तिच्या घरच्यांना विनाकारण वॉर्निंग देते की तुम्ही जर सारंगला किंवा कोणाला दुसऱ्यांना जर सांगितलं की ताराचा आवाज नसून तो सावलीचा आवाज आहे तर सावलीचं काही खरं नाही आणि सोबतच तुमचं सगळ्यांचं काही खरं नाही। व हे सगळं जेव्हा ती बोलत असते तेव्हा मागून सारंग येतो आणि असं प्रतीत होतं की सारंगनी हे सगळं ऐकलेलं असतं। पण मित्रांनो सारंगनी हे काहीच ऐकलेलं नसतं, कारण की सारंग जस्ट तिथं आलेला असतो आणि भैरवीनी तिचं संभाषण जस्ट संपवलेलं असतं। त्यामुळे सारंग तिथे येतो, भैरवीशी भेटतो, थोड्याशा गप्पा मारतो आणि आज त्याच्या रूम मध्ये एका ऑनलाईन मीटिंग साठी निघून जातो। तर दुसरीकडे मित्रांनो भैरवी तिथून निघून जाते आणि सारंगला मीटिंग झाल्यावर फोन येतो तो थेट जगन्नाथचा। तर मित्रांनो जगन्नाथ सारंगला डायरेक्ट बोलतो की तू चौकशी केली असशील, गावात फिरला असशील, एक तरी पॉइंट सापडला का सावली बद्दल। त्यावर सारंग हा चुप्पी ठेवतो। त्यावर जगन्नाथ बोलतो की सारंगराव असे चांगले लोक जर भेटले ना तर आपल्याला एक सवय लागलेली आहे की चांगल्या लोकांना पण वाईट बघण्याची, कारण की आपण या बिझनेस मध्ये पडलेला आहोत, आपल्याला रोज छक्के पंजे करायची सवय लागलेली आहे। त्याचमुळं आपण कोणत्याही चांगल्या व्यक्तीला पण वाईटच म्हणून समजतो आणि आपल्याला जर कुणी मत जरी दिलं ना तरी आपल्याला वाटतं की ते गुळाचं पाणी आहे। त्यावर मित्रांनो सारंग हा जगन्नाथला उत्तर देतो आणि म्हणतो की जगन्नाथराव तुम्हाला रिझल्ट द्यायची म्हणजेच लवकर निरीक्षण करायची खूप सवय लागलेली आहे, थोडं थांबा, मी माझ्या नजरेने बघतो की कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे, तुम्ही तुमचे निर्णय माझ्यावर थापू नका। व असं बोलताच मित्रांनो सारंग हा जगन्नाथला डायरेक्टली सांगून देतो की अजून पण त्याचा सावलीवर विश्वास नाहीये। तर मित्रांनो कुठं ना कुठं सारंगचा विश्वास हा सावलीवर यायला लागलेला असतो व इथंच हा भाग संपतो। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सारंगचा जो हळूहळू सावलीवर विश्वास यायला लागलेला आहे तो सारंगची आईज म्हणजे तिलोत्तमा मोडेल की ऐश्वर्या मोडेल, की सारंगचं सावलीवर पक्का विश्वास बसून त्याचं सावलीवर प्रेम येईल? तुम्हाला काय वाटतं हे मग कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।